नमस्कार. आज आपण बघणार आहोत पनीर चिली कशी करायची, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. यासाठी मी इथे काही पनीरचे क्यूब्स घेतलेत, कांदा चौकोनी आकारात कापून घेतलाय, शिमला मिरची कापून घेतली आहे आणि लसणाचे बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय. त्यानंतर थोडंसं ब्लॅक पेपर पावडर, थोडंसं मीठ आणि आपला जो लाल मसाला असतो तो 1 चमचा घेतलेला आहे. आता हे सर्व पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि यामध्ये पनीरचे क्यूब्स घालायचे. पनीरच्या क्यूब्सला सर्व पीठ चांगलं लागलं पाहिजे. त्यानंतर एक कढई मी गरम करून घेतलीये. त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं. आता हे जे पनीरचे क्यूब्स आहेत ते ह्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत. चांगले तळून घ्यायचेत, खरपूस असे तळून घ्यायचेत आपल्याला. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचेत आणि त्याच कढईमध्ये मी इथे बारीक चिरलेलं लसूण घातलंय. लसूण चांगलं भाजून घ्यायचं आणि उभ्या चिरलेल्या थोड्याशा मिरच्या घालायच्यात. मी इथे 2 मिरच्या वापरल्या होत्या उभ्या चिरलेल्या. नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे चौकोनी आकारातला. तोही आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये शिमला मिरची घालायची. आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय चवीनुसार. थोडंसं ब्लॅक पेपर पावडर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. नंतर यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा. तुम्ही ही अद्रक लसणाची पेस्ट आधीही घालू शकता. माझ्याकडून राहिली होती म्हणून मी नंतर घातली आहे. नंतर यामध्ये एकदम थोडीशी साखर घालायची आहे. नंतर यामध्ये आपल्याला केचप घालायचा 1 चमचा, रेड चिली सॉस घालायचा 1 चमचा आणि 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेलं आणि हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता आपण जे पनीरचे क्यूब्स तळून घेतलेले आहेत ना, ते ह्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला. एकदम खरपूस असे तळायचे आहेत आपल्याला पनीरचे क्यूब्स. आणि अशाच प्रकारे पनीर चिली तयार आहे. आता हॉटेलमध्ये जाऊन पनीर चिली खायची गरजच नाहीये. तुम्ही घरीच बनवू शकता.